नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक योजना फक्त कागदावरच पाहायला मिळतात। आदिवासी बांधवांच्या विकासासाठी कामांचा लेखाजोखा हा फक्त राजकीय नेत्यांच्या तोंडूनच ऐकायला मिळतो। प्रत्यक्ष स्थिती मात्र काहीशी वेगळीच असते। स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी नवापूरमधील ढोरपाडा ग्रामस्थ संतप्त झालेत। त्यामुळे ग्रामपंचायतीचं विभाजन करा नाहीतर मतदान करणार नाही असा थेट इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे। सविस्तर पाहूयात। ग्रुप ग्रामपंचायतीमुळे विकास खुंटला, विभाजन नाही तर मतदान नाही, ग्रामस्थांची स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमधील ढोरपाडा या गावची ग्रुप ग्रामपंचायत हळदाणी आहे। येथील ग्रामस्थांनी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे। विभाजन नाही तर मतदान नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। याबाबत अनेक वर्षांपासून मागणी करूनही प्रशासनाने गावकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय। या संदर्भात वारंवार जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आलेलं आहे। आजपर्यंत शासनाने एकही पाण्यात रस्त्याची सुविधा दिलेली नाही आणि रोजगारच्या ज्या समस्या आहेत इथे त्याचबरोबर परत अंगणवाडीचं अंतर हे 2 फळ्यांमधलं 1 ते 1.5 किलोमीटर आहे। तरी शासनाला आमचं विनंती आहे की येणाऱ्या आमचं जे ग्रामपंचायत आहे त्याचं विभाजन करण्यात यावं, नाहीतर आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकू। ढोरपाडा हे गाव मोठं असूनही विकासाच्या बाबतीत सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे। हळदाणी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये ढोरपाडा, बर्डीपाडा, गताडी, कन्हाळा, दगडाणी, दडदाणी, मासलीपाडा आणि हळदाणी अशी 7 महसुली गावं आहेत। एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये सर्वांचा समान विकास होत नसल्याने लहान गावांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याची गावकऱ्यांची खंत आहे। आम्ही मागच्या दिवसात माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे की आम्ही येणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकू। त्याचं कारण असं आहे की वारंवार मागच्या काही वर्षापासून आम्ही प्रस्ताव दिलेला होता की ग्रामपंचायत विभाजन करावे। आमची गावाची लोकसंख्या कमीत कमी 1000च्या पुढे आहे, वरती आहे, परंतु आतापर्यंत काहीही त्याच्यावर ॲक्शन घेतलेलं नाही आणि त्यासाठी आम्ही ठरवलं की मतदानावर बहिष्कार टाकू। जलजीवन मिशन योजनेला मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यानं नागरिकांना अजूनही पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावते आहे। तसंच वनहक्क प्रमाणपत्र मिळालेल्या शेतकऱ्यांना शेतीपर्यंत जाण्यासाठी पाणंद रस्त्यांची सुविधा नाहीये। गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता नसल्यानं अंत्यसंस्कार करतानाही ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। आम्हाला स्मशानभूमीची रस्ता नाही आहे, तर रस्ता होऊन जायला पाहिजे आणि येता जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन होणार आहे, त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकणार आहे। ग्रामस्थांनी यापूर्वी देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना अनेकदा मागणी केली, मात्र कोणीही ठोस पावलं उचलली नाहीत। त्यामुळे ग्रामस्थांनी आता कठोर भूमिका घेत विभाजन नाही तर मतदान नाही असा इशारा दिलाय। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे। विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।